नमस्कार. दासबोध नित्यपाठ 16 ओवी. माया जाळे दुश्चित होय ते निरूपणी कामा न ये, संसारिका कळे काय अर्थ येथीचा. तुम्ही बघा की दासबोध बरेच ग्रंथांचा सारांश आहे असं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे. हा गीतेचा एक श्लोक आहे. कोणता? व्यवसाय यात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा हनंताश्च बुद्ध्यो व्यवसायिना. म्हणजे काय की अर्जुना, स्वरूपाचा निश्चय करणारी जी बुद्धी असते ती एकच असते आणि जे परमार्थी असतात त्यांनाच ती बुद्धी असू शकते. जे संसारात गुरफटलेले त्यांना ती बुद्धी येत नाही. आता याचा पण अर्थ आपण बघूया की माया जाळे दुश्चित होते. म्हणजे मायेच्या संसाराच्या जाळ्यात अटकलेले जे लोक असतात की हा संसार आहे, असा आहे, तसा आहे, माझा जॉब आहे, माझं शिक्षण आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, मग हमारा ऐसाच आहे, हमारा वैसाच आहे, हे सगळी जी असते हे पुढं जसं जादूगराचं मायाजाल असतं तसं हे आहे. आणि या जाळ्यामध्ये जे अडकलेले असतात त्यांना स्थिर बुद्धी नसते आणि त्यामुळे जे प्रापंचिक लोक असतात त्यांना अद्वैत बोध हा कळू शकत नाही किंवा त्यांना कळला तर ते निश्चित त्या भावामध्ये राहू शकत नाही असं यांना म्हणायचं आहे. बघा म्हणजे किती सारखंच आहे की गीतेच्या त्या श्लोकाचा अर्थ आणि याचा अर्थ. आणि त्यांनी अगोदरच रामदास स्वामींनी सांगितलं की बरेच ग्रंथांचं मी सार यात घेतलेल्या दासबोधामध्ये, आणि त्यामुळे तुम्ही हा ग्रंथ वाचल्यावर निश्चितच तुम्हाला आत्मप्राप्ती होईल. तुम्ही फक्त तस्मात् योगी भवार्जुन असं योगी होऊन विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं तुम्ही समजून 24 तास भगवंताची सेवा मात्र करत राहा. चला आपण तसं जीवन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.